नमस्कार. मी लाईफ गुरु कविता जाधव तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या या नवीन सिरीजमध्ये, ज्यामध्ये आपण विविध विषयांचं ज्ञान घेतोय मॅनिफेस्टेशन विषयी. पण लास्ट टाइम बघितलं व्हिज्युअलायझेशन बघितलंय, ग्रॅटिट्यूड बघितलाय, बऱ्याच गोष्टी बघितल्यात. आज आपण बघणार आहोत आपल्या अवचेतन मनाची शक्ती काय असते, आपलं चेतन मन काय आहे आणि अवचेतन मन काय आहे. तुम्ही सगळे इंटरेस्टेड असाल तर टाईप करा कमेंट बॉक्समध्ये इंटरेस्टेड, आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हाईप म्हणून नवीन ऑप्शन आलेलं आहे, ते सुद्धा प्रेस करा, जेणेकरून चॅनलला अजून लोक बघू शकतील आणि तेही फायदा घेऊ शकतील. चला तर मग आपण स्टार्ट करूयात आपल्या मनाच्या शक्तीविषयी. आपल्या मना इतकं गुढ काहीच नाही असं म्हटलं जातं आणि ते खरं आहे. परंतु आपल्याला एकच मन नाहीये, आपल्याकडे आहे कॉन्शियस आणि सबकॉन्शियस, म्हणजे चेतन मन आणि अवचेतन मन, अशी आपली दोन मनं आहेत. ते आपल्या आयुष्यावर कसा परिणाम करतात, ते कसे आपल्या लाईफचे डिसिजन घेतात, हे सगळं आपण बघणारच आहोत. परंतु त्याआधी ते आपल्या जीवनाशी सुसंगत कसं आहे ते आपण बघूयात. आपण बऱ्याचदा गाडी चालवत असताना गप्पा मारतो, एकमेकांसोबत बोलतो, आपण गाणी ऐकतो, आपण आजूबाजूला बघतो, सगळ्या गोष्टी करत असतो. परंतु कधी करतो ह्या, ज्या वेळेला तुम्ही प्रॉपर गाडी चालवायला शिकतात. जोपर्यंत तुम्ही प्रॉपर गाडी चालवायला शिकत नाही, नवखे जे ड्रायव्हर आहेत ते काय करतात, त्यांचं गिअरकडे लक्ष असतं, स्टेअरिंगकडे लक्ष असतं, त्यांना रस्ता प्रॉपर बघायचा असतो, ते कोणाशी बोलत सुद्धा नाही आणि गप्पा तर लांबच राहिला. मग हे असं काय घडतं, हा फरक काय आहे, तर हा आपल्या चेतन अवचेतन मनाचा, कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडचा फरक आहे. ज्या वेळेला गोष्टी तुमच्या सबकॉन्शियसमध्ये प्रोग्राम होतात, त्यावेळी तुम्ही त्या एफर्टलेसली करतात. गाडी चालवणं एक वेळा तुम्ही शिकल्यानंतर तुम्हाला परत परत गिअर बघण्याची गरज नाहीये, तुमचा हात आपोआप जातो आणि तुम्ही गिअर बदलतात. स्टेअरिंग आपोआप तुमच्या हाताने आहे त्या राईट डिरेक्शनला फिरतं, कारण ते सबकॉन्शियस पॅटर्नमध्ये बिल्ड झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही गप्पा मारता, एकमेकांशी बोलता, हे सगळं चालू असतं जेव्हा हे सबकॉन्शियसमध्ये जातं. ज्या वेळेला तुम्ही कॉन्शियस माइंडने करतात, म्हणजे जेव्हा तुम्ही नवीन नवीन शिकतात, त्यावेळेला तुम्ही कॉन्शियसली गिअर बघताय, कॉन्शियसली स्टेअरिंग हातात घेतलेली आहे, गिअर, परत ब्रेक आणि बाजूच्या मिररमधून मागची गाडी बघणं, हे सगळं आपण करत आहोत. सो का बरं हे एक्झाम्पल दिलं, तर हे काय आहे, हे तुमच्या डेली लाईफ मधलं एक्झाम्पल आहे, आपल्या कॉन्शियसने सबकॉन्शियसने कसं आपल्यासाठी वर्क करतंय ते. सो जे आपण स्मूथली गाडी चालवतो, दॅट इज अवर सबकॉन्शियस माइंड, आणि जे आपण शिकतोय तो आपला कॉन्शियस माइंड. म्हणजे मग जगातली प्रत्येक गोष्ट जी आपण नवीन करतो ती कॉन्शियसली करतो. मग तुम्ही मला ऐकत आहात, नोट्स काढत आहात, तुमच्या कान श्रवण करत आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्ता कॉन्शियसली करत आहात. परंतु सबकॉन्शियस मध्ये ते ज्या वेळेला पोहोचतात, तर आपोआप तुम्हाला बघण्याची गरज नाही, बोलण्याची गरज नाही, आपोआप ते शब्द कानावर जातात आणि ते तुमच्या सबकॉन्शियसचे पॅटर्न बनतात. मग अशाच प्रकारे बरेचसे पॅटर्न आपल्या सबकॉन्शियसमध्ये आहे. आपल्याला असं वाटतं की आपण आत्ता चिडलो, परंतु आपण आत्ता एका घटनेमुळे चिडलेलो नाहीयेत, किंवा कोणावर तरी आपल्याला राग येतोय, सहज राग येतोय, तर तो राग आजचा नाहीये, तर पूर्वी कधीतरी तुमच्या आयुष्यात अशा गोष्टी घडून गेलेल्या आहेत जिथे तुम्हाला तुमचा राग व्यक्त करता आला नाही, पण तो सबकॉन्शियसला काय झालेला आहे, तुमच्या अवचेतन मनात तो साठवला गेलेला आहे. आणि असं बरंचसं साठवण आपण आपल्या सबकॉन्शियस मध्ये करून ठेवतो, म्हणजे आपल्या अवचेतन मनात जे आपला ड्रायव्हर आहे, जो आपल्याला चालवत आहे, त्या मनात आपण हा कचरा जमा करून ठेवलेला असतो. आणि मग सडन एखादी गाडी क्रॉस झाली, घरात कोणीतरी आवाज वाढवला, आपल्याला आपल्या मनासारख्या गोष्टी घडल्या नाही, आपण चिडचिड करतो. परंतु ते एक एक्झाम्पल आहे, उदाहरण आहे, की आपण मागे कुठेतरी व्यक्त झालो नाही, आता चुकीच्या पद्धतीने व्यक्त होणं, कारण ती फिलिंग तुमच्या सबकॉन्शियस मध्ये आहे. आणि अशा अनेक फिलिंग्स आहेत, अनेक फिलिंग्स, अनेक भावनांचा कचरा जमा करून ठेवलाय. विचार करा, तुम्ही रोज एक नवीन गोष्ट आणतायत घरात, रोज एक नवीन गोष्ट आणतायत आणि त्यांचा सगळा संग्रह घरात करतायत. काय होणार आहे, एक दिवस तुमचं घर भरून जाईल आणि ते घर भरल्यानंतर वस्तू ठेवायला जागा राहणार नाही. आणि तरी सुद्धा जर तुम्ही जुन्या वस्तू टाकून दिल्या नाहीत, तर तुम्ही नवीन शोधू शकणार नाही. तसंच तुमच्या अवचेतन मनाचं सुद्धा आहे. अवचेतन मनामध्ये तुम्ही चेतन मनापासून, म्हणजे कॉन्शियसली खूप गोष्टी अवचेतन मध्ये भरत राहतायत, पण त्यातला जो चांगल्या गोष्टी बरोबर वाईट गोष्टी ज्या मनात गेलेल्या आहेत, तो कचरा काढतच नाहीत. आणि त्यामुळे काय होतंय, की तुमच्या यशाच्या वाटा बंद झाल्यासारख्या वाटतात, तुम्हाला निर्णय घ्यायला अवघड होतं, डिसिजन तुमचे मंदावतात, आणि खूप गोष्टी अशा होतात ज्या तुम्हाला करायच्या नाहीयेत, पण ते आपोआप घडतात, कारण ते सगळं साठलेलं आहे. राग व्यक्त होणं, जेलसी फील करणं, कुणीतरी पुढे चाललंय मग त्याच्यावर आपण राग करणं, कारण हे सगळं बघितलेलं आहे आणि ते फिट केलंय सबकॉन्शियसमध्ये. आणि मग सबकॉन्शियस तुम्हाला नको तिथे रिॲक्ट करायला भाग पाडतोय, कारण तुम्ही तेवढा कचरा जमा करून ठेवलेला आहे. हा कचरा रिमूव्ह करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे ज्याही गोष्टी मनात आहेत त्या लिहून काढणं
आणि त्यांना जाळून टाकणं. त्याला बर्निंग बॉल ऍक्टिव्हिटी म्हटलं जातं, ज्याच्याने तुमच्या मनातल्या नकारात्मकता आपण सहज पद्धतीने लिहून जाळून टाकतो आणि आपल्याला फ्रेश फील होतं. करून बघा आणि केल्यानंतर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. सो आपण आता बघितलं की कॉन्शियस माइंड सबकॉन्शियसला कसं चालवतो किंवा सबकॉन्शियस माइंड हा 95% आपल्यासाठी कसा वर्क करतो. सुंदर एक्झाम्पल बघूयात. आपलं शरीर आहे, ही आपली बॉडी जी आहे, ती सबकॉन्शियस लेव्हललाच वर्क करते. एकदा तुम्ही त्याचे प्रोग्राम चेंज केले, की आपोआप त्याची रिप्रोग्रामिंग होते आणि प्रोग्राम चालू आहे. तुमचा श्वासोश्वास चालू आहे. तुमच्या कॉन्शियसनेस शिवाय तुमचं लिव्हर, किडनी सगळं काय करत आहे? वर्क करत आहे. तुमचे हात काम करत आहेत, डोळे काम करत आहेत, कान काम करत आहेत, पाय हे सगळं ऑटोमॅटिकली ऑटोमेटेड मोडवर चालू आहे. जसं आपण आता गोष्टी ऑटो पायलट नेतो, तुमची बॉडी ऑलरेडी ऑटो पायलट मोडवर आहे. तुमचा सबकॉन्शियस ते चालवत आहे. विचार करा, श्वास घेणं आपल्याला कॉन्शियसली करावं लागलं तर आपण श्वास घ्यायचं विसरू. कॉन्शियसली आपल्याला आपल्या बॉडीचे ऑर्गन्स काय करावे लागले, मॅनेज करावे लागले तर आपल्याला ते शक्य होणार नाही, कारण ते कधी आपण केलेलं नाही. आणि दिवसभर तर तुम्ही करू शकाल समजा कॉन्शियसली करायचंच असलं तर. पण ज्या वेळेला तुम्ही झोपता त्याही वेळेला तुमचे सगळे ऑर्गन्स काम करतात. म्हणजे काय की एक शक्ती आहे, जिने तुमच्या आत हे मन दिलेलं आहे. ती मनरूपी शक्ती म्हणजेच काय आहे, तर तो सोल आहे. तो आत्मा आहे, जो तुम्हाला चालवत आहे. तो त्या परमात्म्याने तुमच्यात प्लांट केलेला आहे आणि त्याच्या थ्रू सगळ्या गोष्टी होत आहेत. मग चुकीच्या बरोबर, खऱ्या खोट्या हे तुमचं तुम्ही ठरवा. तुम्ही तुमच्या सबकॉन्शियसमध्ये ज्या गोष्टी पेरणार आहात, त्याच गोष्टी तुम्हाला बाहेर एक्सपिरियन्स करायला मिळणार आहेत. कारण जे तुमच्या मनात आहे, तेच तुमच्या समोर येत असतं. फक्त तुम्हाला ते कळत नाहीये, कारण तुम्ही ते शिकलेला नाही आहात. तुम्हाला जर असं वाटत असेल, की हे शिकावं, तर कमेंटमध्ये आय वॉन्ट टू लर्न टाका. मी नक्कीच तुम्हाला काही व्हिडिओज शेअर करू शकेन किंवा तुम्ही माझ्या पेजला पण बघू शकतात. बरेचसे व्हिडिओ आहेत, की मनाला कसं समजून घ्यावं याविषयी. सो या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफवर इम्पॅक्ट करतात. तुम्ही एक दिवस शांत बसून विचार करा, आपल्या मनाला विचारा, की आपल्या आयुष्यात कुठल्या गोष्टी अशा आहेत, ज्या मला करायच्या नव्हत्या तरी सुद्धा मी केल्या आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत, ज्या अगदी सहज झाल्या, ज्या मला फक्त मनात होत्या आणि सत्यात उतरल्या. तुमचा कॉन्शियस माइंड हा फक्त 5% वर्क करतो. सबकॉन्शियस 95% वर्क करतो. मग ज्या सूचना तुम्ही सबकॉन्शियसला देतात, तो ते तंतोतंत पाळतो. त्याला चुकीचं, बरोबर, खरं, खोटं असं काही सुद्धा समजत नाही. तुम्ही म्हटलात मी श्रीमंत आहे, तर तुम्ही श्रीमंतच होणार. तुम्ही जर तुमच्या मनाला सबकॉन्शियसला सांगितलं, की मी ही गोष्ट करू शकत नाही, तो तशा परिस्थिती निर्माण करणार, की तुम्ही ती गोष्ट करूच शकणार नाही. तुम्ही तुमच्या मुलांना म्हटलात, की तुम्ही हुशार नाही आहात, त्यावेळी त्याचं सबकॉन्शियस जर जागृत नसेल, तर तो मुलगा त्याकडे लक्ष देणार नाही. पण जर तुम्ही परत-परत म्हणत राहिलात त्याला, तर तो एक दिवस ती गोष्ट त्याच्या सबकॉन्शियस पर्यंत पोहोचेल आणि तो खरोखर म्हणेल, की मला काही सुद्धा जमत नाही. म्हणजे तुम्ही त्याला जशा सूचना द्याल तसं ते तुमच्यासाठी काम करणार आहे. 100% तुमचं अवचेतन तुमच्यासाठी काम करतं आणि ते तुमच्यासाठी काम करावं की तुमच्या विरोधात हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला असं वाटत असेल, की आपण जे निर्णय घेतो त्यामागे काहीतरी वेगळं काम करत आहे, लोकं काम करत आहे, कोणीच काम करत नाही. तुमच्या अवचेतन मन, तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमच्या फ्रिक्वेन्सी, तुमचे व्हायब्रेशनच तुमच्यासाठी काम करत असतात. आणि हे सगळं जर तुम्हाला शिकायचं असेल, तुम्हाला तुमचं लाईफ घडवायचं असेल, आनंदाने पुढे जायचं आहे, फॅमिली व्यवस्थित पाहिजे आहे, मॅनेज करायचं आहे, तर सबकॉन्शियसचे पॅटर्न्स चेक करावे लागतील, समजून घ्यावे लागतील. एकदा तुम्हाला तुमचे सबकॉन्शियस पॅटर्न्स मॅनेज करता आले, तुमचं आयुष्य अख्खं मॅनेज होणार आहे. कारण तुमचं लाईफ हे कंप्लीटली कॉन्शियस आणि सबकॉन्शियस या 2 मनांवर आहे. तिसरं सुद्धा मन आहे, त्याला अनकॉन्शियस म्हटलं जातं, ज्यामध्ये पास्ट मेमरीज म्हणजे ह्या जन्माच्या नाही, तर मागच्या जन्माच्या मेमरीज असतात, ज्याला आपण पास्ट बर्थ रिग्रेशन्स म्हणतो. जसं आपल्याला वारसा हक्काने जमीन मिळते, घर मिळतं, सगळं मिळतं आपल्या वारसांचं. त्याचप्रमाणे त्यांच्या हिडन ज्या सुप्त राहिलेल्या इच्छा आहेत, त्या सुद्धा पुढे येतात, कॅरी फॉरवर्ड होतात आणि मग त्या पूर्ण नाही झाल्या, तर त्याचा त्रास तुमच्या कामांमध्ये अडथळा येणं, कामं न होणं, तुमचं लक्ष न लागणं, या स्वरूपात होतो आणि हे सगळं दूर करता येतं सबकॉन्शियस पॅटर्न शिकल्यानंतर. अनकॉन्शियस गोष्टींना आपण काय करू शकतो? काढून टाकू शकतो. परंतु त्याचे काही नियम आहेत. त्यामध्ये ते आपण फिट करतो आपल्या कॉन्शियस, सबकॉन्शियसमध्ये आणि ते आपण रिमूव्ह करतो आणि त्याच्याने तुमची पूर्ण लाईफ चेंज होऊ शकते. सो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आपल्या पॅटर्न्सबद्दल, माइंडच्या पॅटर्न्सबद्दल. जर तुम्हाला असं वाटत असेल, की मी बोलावं, टाइप माइंड पॅटर्न्स इन कमेंट बॉक्स आणि आपण त्यावर व्हिडिओ बनवणार आहोत. सो कसं वाटलं? जरूर कळवा, इम्प्लिमेंट करा. आयुष्य सुंदर आहे. अजून सुंदर बनवा आणि हे शिकण्यासाठी कमेंट करा. आपण नक्कीच शिकूयात. तोपर्यंत नमस्कार.